आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 40% तरुणांना तिकीट देणार। यूथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन। कोल्हापुरात तामगाव ग्रामस्थांचं विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। आंदोलनावेळी पोलिसांसोबत जोरदार बाचाबाची। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक। वरळी पोलिसांकडून रात्री 1 वाजता अनंत गरजेला अटक केल्याची माहिती। कळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवेवर अहिल्यानगरच्या मोहोज देवडे या मूळ गावी अंत्यसंस्कार। गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताला नको, गौरीच्या वडिलांची आर्त हाक। आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका। फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचार सभा, तर अजित पवारांचा मराठवाड्यामध्ये निवडणूक प्रचार। मुंबईच्या चेंबूरमधील कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्यानं तणाव। पुजारी रमेश योगेश्वरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरात, संपूर्ण शहरामध्ये विद्युत रोषणाई। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान। द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।